वेलकम बॅक माय चॅनल. आपला नवीन व्लॉग चालू होतो आहे. चाललो आपण थंबनेल आणि डिस्क्रिप्शन बघून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे चाललो आहे ते. आवाज जरा सकाळी लवकर उठलो त्याच्यामुळे आवाज जरा खिचाविचा झाला आहे. बाकी आपली डार्लिंग फुल रेडी आहे. बॅग बिगपासून आहे आपलं बनी मास. थोडेफार रिॲक्शन व्हिडिओ काढायला तिकडे अलिबाग साईडला. ओव्हरऑल लुक आपल्या गाडीचं आणि मार्क्सचा. या ब्लॉगमध्ये मी जास्त काय असं रोड दाखवणार नाही आहे. म्हणजे जेवढे आपल्याला रिॲक्शन भेटतील ना बनी मासवरती तेच क्लिप टाकेन. कारण की मागच्या वेळी पण तुम्ही तो ब्लॉग बघितला तर तुम्हाला रोडचा अंदाज माहीत असेल. सारखं परत तेच टाकून काय मतलब नाही. मला एक भीती आहे की रिॲक्शन कॅप्चर होतील ना आयफोनमध्ये. कारण की मी ऑर्डर केलेला 360 पण तो अजून आलाच नाही. 2 days दाखवलं आहे. बघूया कधी येईल तेव्हा येईल. आणि ह्याच्यावरती आता रिॲक्शन आले पाहिजे फोनवरती, नाही तर वांदे व्हायचे. खतरनाक थंडी आहे, खतरनाक. म्हणजे सकाळी निघायला राईडची मजा आहे ना, ती खरी मजा ह्याची वेळी. आणि हो, याही वर्षी सालाबादप्रमाणे आम्हाला निघायला लेट झालेला. 7चा टायमिंग होता. बिल्डिंगखाली भेटायचा आणि निघायचा 7:15. 15 मिनटं थोडा फोटोशूट होतो ना म्हणून. आता वाजल्यात किती 7:15. म्हणजे 1 तास आम्ही लेट आहे. फक्त किती 5 ते 6 जण आम्ही खाली आलो होतो. बाकीचे अजून रेडी होत होतो. कॅमेरा अंगाला आपला वेगळा आहे कारण की दादाने पकडला आहे भावाने. तर तो रिॲक्शन कसं मागून कॅप्चर करू शकतो म्हणून. आणि पुढे लावलं तर कसं जरा बनीला सूट करत नव्हतं ते. म्हणून मी त्याच्याकडे दिला पकडायला फोन की ज्याच्याकरून रिॲक्शन आपल्याला तगडेवाले भेटतील आणि आपल्या पब्लिकला पण आवडेल. बरोबर की नाही. सिग्नल लागला इकडे, रिॲक्शन भेटलाच पाहिजे आपल्याला. अरे चलो, आवाज माझा थोडा विचित्र येत असेल तर सॉरी आहे. कारण की झोपायला काल लेट झाला, 1-1:30 वाजला मला झोपायला. आणि सकाळी लवकर उठलो आहे 5च्या दरम्यान, तर त्याच्यामुळे आवाज पूर्ण बँड लागला आणि झोप पण खूप आली. ते आजी लोक बघा काय बघतात माझ्याकडे. माझ्याकडे बघून हसतात ते. सिग्नल नको पडू दे यार. आधीच लेट आणि त्याच्यात तू पण लेट करते बाई. डिंग. काकांची मॉर्निंग वॉक चालू आहे. अच्छी बात आहे. आणि आमची राईड चालू आहे. रिॲक्शन तर भेटतं आहे, तगडेवाले भेटतं आहे. पण मला एक भीती आहे, म्हणजे दादा काढतो आहे ती घेत आहे ना सगळ्यांना की नाही घेत आहे. की 360वरती क्लासिक रिॲक्शन होतं असे क्लासिक. मग इकडे पण एखाद दुसरा रिॲक्शन भेटेल. चाय बी पित आहेत ना, असं होऊ शकतं. बघू. एक गरम चाय की प्याली हो, इसको पिलाने वाली हो, बस मुझे पिलाने वाली हो, डिस्टास. ते आजोबा बघतात माझ्याकडे. रिॲक्शन तर क्लासी येत आहेत भाई. बनीचा तोड नाही, कुछ भी बोलो.
ॲम्ब्युलन्स येते वाटतं मागून आपल्या पुढेच थांबतो. जाऊ दे ॲम्ब्युलन्सला. चल. आता रिएक्शन बघा काय वाटतं एकदम. सगळे गाडी बिडीचे व्हिडिओ काढत आहेत. क्यों गिला डाला ना. ती पोरकी बाजूसून गेली आणि मला बघितलं ना तिने. मला कौन है वो लड़की जिसने पलट के हमको नहीं देखा. थांब आलेला दाखवतो. पलट 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 एवढं वेळ नाही घ्यायचं माझा. पलट पण तिचं नावच नाही घेतात. पुढे पुढे चालला. आता तरी हिला पलटायलाच लागणार. पलट पलट. कॅमेरा बघून मानच फिरवली. ते काही रिॲक्शन दी आहे. आईच्या गावात परत ॲम्ब्युलन्स. नाही 31st आहे की काय आहे. पनवेलला पोचलो आहे. जाम भूक लागली. जाम म्हणजे जाम. आणि झोप पण एवढी आलेली ना तर मध्ये थोडी चाय मारली. 2 तुल्य अमृत. ते इकडे खाऊ, पोटपूजा करू आणि मग इथून पुढचा प्रवास चालू करू. चलो. मागच्या वेळी पण आम्ही ह्याच हॉटेलमध्ये थांबलेलो. यावेळी पण ह्याच हॉटेलमध्ये थांबलो. पद्धतशीरपणे व्हिडिओ काढायचीच राहून गेलं. जेव्हा नाश्ता आला तेव्हा भूक एवढी लागलेली की सगळं खाऊन झाल्यावर व्हिडिओ काढतो पोट भरून. निघता निघता एक रिएक्शन भेटला पद्धतशीरपणे. सो चला पोटबीट भरून झालं आहे सगळं. नीट नाश्ता बिष्टा झालं आहे आणि व्हिडिओ काढायचीच राहून गेली. खाऊन घेऊन झाल्यानंतर आठवलं अरे बाबा व्हिडिओ काढायची आहे. भूक जाम लागलेली तर ना बघितलं ना त्याला असे की पोट बीट फारसा वाढला एकदम. मुंबई गोवा हायवे आहे ना त्याच रूटवरतीच आहे. तिथून आता इकडेच कुठे तो एक खाली लेफ्ट मारून जावं लागतं. तिकडेच जवळपास आलो आहे आम्ही. लेफ्ट मारून आलो आहे आम्ही आतमध्ये. कारण की हा जरा लेफ्ट थोडा हे आहे म्हणजे चुकायला होतं. समजत नाही पटकन. आणि बोर्ड पण एवढा छोटा आहे ना की तो आतमध्ये लावला ना बाहेर लावला आहे. तर अर्धी पब्लिक आमची थोडी ब्रिज क्रॉस केली होती त्यांनी. आम्ही थांबलो होतो जरा त्यांच्यासाठी. आता उगाच तरी ते पुढे जायचे आणि आम्ही इकडे राहायचो. तुम्ही पण अशा ग्रुपसोबत येत आहे तर पहिली ही काळजी घ्या. कारण की ब्रिजच्या खालून छोटासाच रस्ता आहे. म्हणजे आहे तसा रस्ता मोठा पण तो बोर्ड दिसत नाही. सो ते नीट बघून आतमध्ये घुसा. नाही तर पुढे पुढे जा आमच्यासारखे. स्कूल बस खाली यायला म्हटलं स्कूल बस भरलेले असेल. थोडाफार रिॲक्शन भेटतील ना लहान पोरांचे. काहीच नाही. वडगडला पोचलो आहे खाली. आणि जास्त ट्राफिक नाही आहे. नाही तर मागच्या वेळी किती ट्राफिक होती. मला ते ठीक आहे. पोलीस मामा पण काय रिॲक्शन देतील की नाही अडवतात काय माहिती आता इकडे. रिॲक्शन देतील. 11 वाजलेत आता. इथून 1.5 तास रनिंग आहे त्याच्या घरी जायला. 11, 12, 12:30 वाजेपर्यंत पोचू वाटतं मी त्याच्या घरी डॉट. मामा आम्हाला पण सोडा. किती वेळ थांबून ठेवणार. अच्छा ऐकलं वाटतं. चलो.
ह्या साईडला सैदानला तर गर्दीच असते, समजत नाही नेमका सीन काय असतो या लोकांचा. मागच्या वेळी पण आलो इकडे लाईन भेटली आणि आता पण लाईनच भेटते इकडे. बरं आमच्याकडे 4 व्हीलर नाही ती, म्हणजे यायला असं तर उभं राहावं लागलं असतं. बाईकवाले बरोबर पद्धतशीरपणे रातची काढून जाऊ शकतो आम्ही. माणसाला गाठी पटकन आले रिएक्शन बघा. ह्या साईडून एस टी आणि ट्रकच येतात, बाहेर जायलाच भेटत नाही, इकडूनच जातो काढलेली बढिया. ह्या साईडून रिएक्शन भेटतील काय? होप सो. परत बाहेरच्या साईडूनच काढतो ओव्हरटेक. तिकडून पण एकाने दाबवली ठेवली गाडी, बाईकवाल्याला जायला देत नाही. तर काय बोलणार त्या लोकांना पण. चलो रिॲक्शनचा भेटतात पद्धतशीरपणे, काय तोड नाही त्याचा. चार्जिंग कमी आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे लोकेशनवरतीच भेटतो. चलो बाय. फायनली आपण पोचलो आपल्या लोकेशनवरती, तेच घर. जाऊया आपण तिकडे. नदी जर भरलेली असती तर काय मजा आली असती ना पोहायला बिहायला, पण इकडे मोठे भेटले असते खेकडे. चलो चलो, कोंबड्या दिसू नको, 31 आहे, कापून खाऊ. आलं चटई बिटई वासून. आय होप व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जो कोणी नवीन चॅनलवरती असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. अभी के लिए टाटा बाय बाय, सायोनारा.